आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। साखरपुड्यानंतर 4च दिवसांत काळाचा घाला। सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघातात नववधू वराचा जागीच मृत्यू। लग्नाची स्वप्ने अधुरीच। रत्नापूर पाटीजवळ भीषण अपघातात साखरपुडा झालेल्या जोडप्याचा अंत। वाशी तालुक्यातील साखरपुडा झालेल्या नववधू वराचा राष्ट्रीय सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर घडली। या घटनेमुळे संपूर्ण वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे। वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे वय 25 आणि इजोरा येथील सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण वय 23 यांचा गेल्या रविवारी ता 15 मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता। 4च दिवसांपूर्वी आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या या समारंभानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती। दरम्यान अक्षया हिची लातूर येथे महापारेषणची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटेच वाशी येथून घरची टाटा नेक्सॉन क्र MH25BF 5064 या वाहनातून निघाली होती। वाहनात अक्षय रामभाऊ शिनगारे आणि चालक अक्षय यादव 63 वय 22 हेही होते। रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीला जाऊन जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला। अपघातात अक्षय आणि अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे। घटनेची माहिती मिळताच रत्नापूर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले। जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले। 4 दिवसांपूर्वी साखरपुड्याचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबांवर अचानक धोक्याचा डोंगर कोसळल्याने दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। तरुण वयात अशा दुर्दैवी अपघातात 2 जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत।